श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य हे अद्वैत वेदांताचे प्रतिष्ठापक आणि संन्यासी संप्रदाय व संन्यासी आखाडा परंपरेचे श्रीगुरु आद्यगुरु मानले जातात. अत्यंत अपूर्व प्रतिभासंपन्न असणारे आचार्य अलौकिक साधना परिपूर्ण करून श्रीगुरुनिष्ठा प्रकट करीत आपल्या तेजस्वितेनं आणि दिव्य ज्ञानाच्या अनुभवानं अनुभूतीपूर्ण असणाऱ्या त्या ज्ञानप्रसारानं त्यांनी हिंदू धर्माला त्याच्या होणाऱ्या ऱ्हासापासून वाचवलं. केवळ जगद्गुरू शंकराचार्य अद्वैतवादी नव्हते, तर ते द्वैत आणि विशिष्टाद्वैत यांनासुद्धा सन्मान देणारे होते. खरं तर ते या द्वैतवादाला, विशिष्टाद्वैतवादाला, या विभिन्न मताला अद्वैतापर्यंत पोहोचवणाऱ्या शिड्या मानत होते. भगवंताविषयी दिव्य अनुराग आणि प्रगाढ असणारी भगवत भक्ती त्यांच्या अंतःकरणात होती, जी वेगवेगळ्या स्तोत्रातून आणि आपल्याला प्रकट झालेली दिसत असते. खरं तर असं आहे की त्यांच्या दिव्य श्रद्धेचं प्रतिबिंबच त्यांच्या स्तोत्रातल्या सहज, लालित्यपूर्ण, माधुर्यपूर्ण आणि अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या शब्दातून व्यक्त झालेलं आपल्याला दिसतं, प्रकट झालेलं दिसतं. जगद्गुरू श्रीमद शंकराचार्यांनी आपल्या 32 वर्षाच्या जीवनाच्या या कालावधीमध्ये अनेक सुधारणा, ज्या या धर्माच्या बाबतीत स्थिरता देण्याकरता आवश्यक होत्या, अशा निर्माणकारी असणाऱ्या सुधारणा केल्या आणि त्याकरता साधार असा भक्कम पायाही त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला. केवळ योजना देणंच नाही, तर त्याबरोबर योजना कशा पद्धतीनं राबवाव्यात या दृष्टीनं व्यष्टी आणि समष्टी कल्याणाचं विविधांगी चिंतन करीत आचार्यांनी जसा वैयक्तिक उपदेश केला, तसं सामुदायिकही उपदेश त्यांनी केला. संपूर्ण भारतामध्ये चारही दिशांना श्रीमद जगद्गुरू शंकराचार्यांनी चारही वेदांची यथायावत प्रतिष्ठा व्हावी, त्यांचं मूळ स्वरूप अबाधित राहावं, या दृष्टीनं 4 आचार्यपीठांची स्थापना केली आणि ज्यांच्यावर ही जबाबदारी दिली की वेदांताचा प्रसार आणि प्रचार त्यांच्यामार्फत होत सर्वसामान्य माणसापासून समाजाला योग्य ते मार्गदर्शन धर्माच्या आचार, विचार व व्यवहार संबंधानं मिळावं. या 4ही पीठांच्या निर्मितीच्या द्वारा संपूर्ण भारत हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकसूत्रामध्ये जोडण्याचा, ओवण्याचा त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला आणि तसं त्याला मूर्त रूप दिलं. काय नियोजन आचार्यांचं त्या बाबतीत असेल, पण भारताच्या इतिहासामध्ये आचार्यांचं हे काम खूप मोठं आणि अद्वितीय आहे. एक लक्षात ठेवा, यामध्ये आचार्यांच्या अंतःकरणामध्ये सर्व जनहिताय ही भावना निर्मल स्वरूपानं होती आणि याच भावनेच्या आध्यात्मिक बलावर ज्या गोष्टीला सहजतेनं समाज तयार होणार नाही, ती गोष्ट, तो बदल त्यांनी सहजतेनं घडवला आणि समाजाला विशेष करून पंचायतन पूजा आणि त्या पंचायतनाशी असणारा त्या प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिगत संबंध याची जाणीव करून दिली. साहजिक आहे, आपण पंचायतन म्हटलं की भगवान शिव, भगवती जगदंबा किंवा देवी, भगवान विष्णू, सूर्य आणि गणेश या 5 देवतांचा विचार करतो. आणि त्यामध्ये आचार्यांनी सांगताना सांगितलं की आपलं जे इष्ट आहे त्याला मध्यभागी ठेवा आणि त्याप्रमाणे मग 4 कोपऱ्यात 4 बाकीच्या असणाऱ्या देवतांना ठेवून त्यांचं पूजन करा. जे काही तुम्ही कर्म करणार आहात, ही एक प्रधान देवताच या 4 रूपानं आहे आणि पंचभूतांचं असणारं हे स्वरूप या माध्यमातून आपण पूजन करत आहोत, या स्वरूपाला पाहतो, त्यांच्याकरता हा यज्ञ करा.
यज्ञ म्हणजे समर्पण, सेवा, त्याग जो काही तुम्ही करत आहात. कारण पंचमहाभूतांच्याच आधारावर या सगळ्या विश्वाची रचना, त्याचबरोबर आमच्या शरीराचंही संरचना ही याच पंचमहाभूतांच्या पासून आहे. जी आमच्या शरीराच्या बाहेर आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हीच पंचमहाभूत हे आमच्या शरीरातही आहे. किंबहुना आमचं संपूर्ण शरीर या पंचमहाभूतांच्या पासूनच निर्माण झालं आहे. आपण वेदांतात पाहतो, अपंचीकृत महाभूतांच्या पंचीकरणातून ही संपूर्ण सृष्टी निर्माण झाली आणि त्याला अधिष्ठान केवळ हा परमात्मा हा त्या ठिकाणी राहिला. आणि त्यामुळं एकच अनेक रूपानं आपल्याला व्यक्त झालेलं दिसतं. आता ती एक सदवस्तू एकम सत विप्रा बहुधा वदंती. प्रत्येकजण आपापल्या जाणीवेच्या आधारानं विशेष प्रज्ञावान असणारे हे विप्र आपल्या अनुभवानं त्या तत्वाला वेगवेगळ्या अंगानं जाणतात. आणि हे त्यांनी जाणलेलं त्यांनी त्या विशेषातून व्यक्त केलं. त्यामुळं साहजिकच एकच परमात्मतत्व अनेक नाम, रूप, लीला, कला, स्वरूप यानं व्यक्त केलं गेलं. त्यामुळं परमात्म्याची जी एकोहम बहुश्यामहा ही जी भावना आहे की ज्याकरता त्यानं या सगळ्यांची निर्मिती करून आपण स्वतः एकची अनेक असा बनला, तो हा परमात्मा सर्वांच्या ठिकाणी ही जाणीव रुजवणं हा आचार्यांचा मुख्य भाव आहे. कारण त्या काळामध्ये त्या असणाऱ्या संप्रदायाभिमानी आचारपद्धतीनं जगणारे जे लोक होते, त्यांनी त्या देवता विशेषाचा, त्यांच्या अर्चा विशेषाचा जो अभिमान धारण केला, तो अभिमानच त्यांच्या पारमार्थिक प्रगतीला, आध्यात्मिक प्रगतीला बाधक ठरत होता. कारण कळत नकळत एका गोष्टीचा पुरस्कार करताना महाराजांचं प्रमाण नाही का, एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले, तसं यांनी सहज नाही, काहींनी हेतुपुरस्सर आणि मग इतर संप्रदायांचा दोष दाखवणं, त्यांच्यावर टीका करणं. बरं, ही केवळ शाब्दिक नाही तर पुढे कृतीतनं, एवढंच नाही तर पुढे जाऊन पूर्ण विरोध, तोही शास्त्र नाही शस्त्रासह विरोध केला गेला. नव्हे या वादामध्ये त्या काळामध्ये अनेक घटना अशा वेगवेगळ्या विपरीत घडल्या की ज्या या समाजाच्या, या राष्ट्राच्या एकसंघ स्वरूपाला घातक होत्या. आणि म्हणून करता आचार्यांनी ही जाणीव सर्वांना करून देण्याकरता त्या काळात जवळजवळ 850 ते 900च्या वर असणाऱ्या विविध उपासना पद्धतीच्या उपासकांना वेगवेगळ्या पद्धतीनं, कधी संवादानं, कधी वादविवादानं, कधी आपल्या स्वतःच्या असणाऱ्या पारमार्थिक आणि आध्यात्मिक बलानं प्रभावित केलं. त्यांना त्यांच्या विशेषांचंही दर्शन घडवलं, त्यांना त्यांच्या मर्यादाही दाखवल्या. ते कुठे अडकलेत, पुढे त्यांना कशा पद्धतीनं मार्गक्रमण करायचं आहे याचंही मार्गदर्शन केलं. आणि सर्व उपासना पद्धती एका मुख्य प्रवाहात आणण्याचा आचार्यांनी प्रयत्न केला. हे करताना सर्व देवता विशेष, कारण शेवटी या पंचतत्वांचा विचार केल्याशिवाय आणि या पंचतत्वांच्या प्रधान असणाऱ्या देवतांचा विचार केल्याशिवाय हा समाज आपली असणारी भूमिका बदलणार नाही, हे लक्षात घेऊन आचार्यांनी प्रत्येकाला याची जाणीव दिली. पृथ्वीतत्वाची देवता गणेश आहे. गणपती हा सर्व गणांचा नायक आहे. सर्वांना एकत्र करणं, समूह करणं, या समूहाचं नियमन करून त्यांच्याद्वारा विविध प्रकारचं सकारात्मक आणि सृजक असं कर्म करून घेणं, हे ज्याची जबाबदारी आहे तो गणपती आहे. आमच्या शरीरामध्ये पंचज्ञानेंद्रिय आहे, पंचकर्मेंद्रिय आहे, मन, बुद्धी, अहंकार आदी ह्या सर्व चित्तचतुष्टयासह असणाऱ्यांना एकत्र आणून त्यांच्याकडनं ही सर्व कार्य करून घेणारी जी देवता ती म्हणजे गणपती. पृथ्वी जशी बहुरत्ना आहे, पृथ्वीवर अनेक गोष्टी आहेत. या अनेक प्राणी, वनस्पती, झाडं, धन धान्य, वेगवेगळी माणसं, अनेक देश, जाती, भाषा, या सगळ्यांना जो एकत्र आणतो आणि सगळ्यांना एकत्र आणून जो स्वानंद स्वरूप असा आनंद प्रत्येकांना देतो, निर्माण करतो, तो गणेश, तो पृथ्वीतत्वाभिमानी असणारा देव, असं त्यांनी सांगितलं.
शरीरामध्ये मांडीपासून आपल्या बिंबीपर्यंत नाभीपर्यंत जलतत्वाचा विचार केला आहे. जलतत्वाची देवता काहींनी भगवान विष्णू, काहींनी भगवान शिव सांगितलं. पण नारायण असोत हे उत्पत्ती करताय, पालन करताय, क्षीरसागरात राहणारे आहेत. आम्ही जे अन्नपाणी सेवन करतो त्यातलं जलतत्व आमच्या शरीरामध्ये नाभीच्या खाली आणि मांडीच्या वरच्या भागात येतो. नवे नवे सृष्टीचं पुनरुत्पादन, नवनिर्मिती याचपासून आहे. तिथून पुन्हा नाभीपासून हृदयापर्यंत तेजतत्व आहे. तेजतत्वाची देवता सूर्य सांगितली आहे. जठराग्नी जो आहे तो अग्नितत्व जे आहे हे आमच्या त्या ठिकाणी राहतो. भगवान स्वतः सांगत नाहीत, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः म्हणून प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम, खाद्य पेय लेह चोष या चतुर्विध प्रकारच्या अन्नाचं पाचन करणारा तो मी आहे हे भगवान सांगतात. तेजतत्वानं भगवान सूर्यनारायणच अग्नितत्वाच्या रूपानं तेजतत्वाच्या रूपानं तिथे राहतात. आणि म्हणूनच आम्हाला त्या ठिकाणी ते स्थान सांगितलं. एवढंच नाही, वायुतत्व जे आहे हे वायुतत्व हे शक्तीचं स्वरूप आहे आणि ते आमच्या हृदयापासून कंठापर्यंत वायुतत्वाचं निवास सांगितलं आहे. जो श्वासोश्वास आम्ही घेऊन, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं पंचीकरणानं सुद्धा हा विचार समजून दिला. अन्नमय कोश, प्राणमय कोश, आनंदमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश या पंचकोशांचा विचार करताना हे चित्र आलेलं आहे. म्हणून जी शक्ती आहे, जे सामर्थ्य आहे, जी भगवती आहे किंवा प्राणशक्तीच्या मुंडे प्रहारोनी संकल्प मेंढे म्हणून ज्या प्राणशक्तीचं वर्णन ज्ञानोबा करतात, ती शक्ती या स्वरूपानं सांगितली गेली. आणि म्हणून हृदयापासून ते कंठापर्यंत तिचं स्थान सांगितलं गेलं. कारण तिथे प्रेमही आहे, मातृत्वही आहे, शक्तिस्वरूपही आहे, प्रेरणाही आहे. हे सगळे गुण आणि भगवतीच्या ठिकाणचे, जगदंबेच्या ठिकाणचे तिच्या ठिकाणी सांगितले गेले. आकाशतत्व हे कंठापासून मस्तकापर्यंत असणार आहे, हे ज्ञानतत्व आहे. आणि हे ज्ञान हे सगळ्यांना शिवतत्व स्वरूपानं सांगितलं, शंकर या स्वरूपानं सांगितलं, ईशान या नावानं वर्णन केलं गेलं. ईशान सर्व विद्यानाम ईश्वर सर्वभूतानाम म्हणून ज्याचं वर्णन केलं गेलं तो सर्व विद्या सर्व कलांचा शुद्ध ज्ञानाचा अधिपती भगवान शिव, जो या सगळ्यांचा सद्गुरू तत्वानं आहे, गुरुतत्वानं आहे, तो या पंचतत्वाच्या स्वरूपानं सांगितला गेला. आणि म्हणून एकीकडे ज्ञान, एकीकडे शक्ती, एकीकडे असणार या पाचही तत्वांचा विचार एकत्रित करून या पंचायतनाचं पूजन, याची आराधना, याला जाणणं हे आपलं महत्त्वाचं कर्तव्य हे आचार्यांनी मांडलं. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. आकाशातनं पडणारं पाणी जसं वाहत वाहत शेवटी एका समुद्राला जाऊन मिळतं, त्याप्रमाणे यातल्या कुठल्याही देवता तत्वाचं तुम्ही सगुण साकार निर्गुण निराकार कुठल्याही पद्धतीनं आराधन करा, शेवटी ती आराधना तुमची ती भावना त्या एकाच परमात्म तत्वाला प्राप्त होईल हे सांगत आपापसात असणारे विरोध घालवण्याचा आणि त्याबरोबर समन्वयात्मक सूत्र साधण्याचा आचार्यांनी प्रयत्न केला. आणि तो यशस्वी प्रयत्न आचार्यांनी स्वतः एका निर्दिष्ट अशा आचार पद्धतीनं सांगितला सुद्धा. आणि त्यामुळे नुसता सांगितला नाही, आचार स्वतः करून तसा सांगितला. आचनोती, स्वतः ते आचरण करून त्या पद्धतीनं प्रबोधन करणारे त्यांना आचार्य म्हणतात. आणि हे कार्य श्रीमद जगद्गुरू शंकराचार्यांनी केलं. एवढंच नाही तर त्या माध्यमातून आज संपूर्ण हा समाज, हिंदू समाज, हा सनातन धर्माचा अनुयायी समाज आचार्यांनी एकसंघ राखला. आणि त्यामुळे भले काही पद्धतीमध्ये गणेशांना प्रधान मानलं नसेल किंवा गणेश तत्व न मानता त्या ठिकाणी रामानुज पद्धतीनं आणि वेगळं स्थान गणेशांच्या ऐवजी मानलं असेल, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी पंचायतनाचाच आधार घेत भले ती विष्णूची शक्ती म्हणून, शक्तितत्व म्हणून लक्ष्मी मानली असेल, पण ती मानली आहे. या दृष्टीनं आपल्याला हा विचार जरूर करावा लागेल की आचार्यांनी एक वेगळं दर्शन समाजाच्या समोर ठेवलं आणि त्यामुळे सर्वांची सेवा करता करता एकाचीच सेवा घडते. हे म्हणजे
जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा ज्ञानोबारायांनी सांगितलेला विचार आचार्यांनी त्यांच्या अगोदर एक वेगळ्या स्वरूपानं मांडला आणि हे आपल्याला आचार्यांच्या चरित्रातनं दिसतं. आचार्यांचं समग्र चरित्र आणि आपल्यासमोर येतच आहे. त्याचा विचार आपण पुढच्या चिंतनात करूयात. रामकृष्ण हरी.